मॉर्निंग सगळ्यांना। तर आता वाजलेले आहे 11:15 आणि मला जायचं आहे नागपूरला। कुठे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघावा लागेल। आणि मी आता सध्या आहे KTPS कॉलनी गेट नंबर 2। तिथे माझी स्टार बस आलेली आहे आणि मी म्हटलं कशाला मग रोडवर जायचं, आपल्या कॉलनीमध्येच आपल्याला बस मिळता येतात। ते बस सुटायला 10 मिनिट बाकी होते, पण म्हटलं ठीक आहे चला वेट करू। आणि त्या बसमध्ये काही जास्त कोणी लोक राहत नाही, तर ॲक्च्युली स्टॉप्सवर थांबणं काही म्हणजे एवढा वेळ काही जाणार नाही। तर मला असं वाटते मी 11:15पर्यंत बर्डला टच होणार, 11:15पासून मग दुसरं पकडणार काही, तर मी 12:30पर्यंत त्या लोकेशनवरती पोचून जाणार। आणि टायमिंग पण मला 12:30च आहे आणि मला टोटल बर्डीच्या समोर काही पुढे जायचं असलं तर मला 1.5 तास तरी प्रवास करावाच लागतो। आणि हे मला असं आहेच। आणि मग मला तर फारच असं दगदग वाटलं तर मग मी सरळ ओला करून डायरेक्टली घरी येऊन जाते। बघू शकता रेड कलरची बस आहे। चला तर मग प्रवास सुरू झालेला आहे आणि मग जेमतेम मी बर्डीवरती पोहोचले आणि बर्डीवरून मला लगेच बस मिळाली। आणि लिटरली मला असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर बस मिळेल। 5 मिनिटं वेट केल्यानंतर मला लगेच बस मिळाली आणि मी निघाली माझ्या डेस्टिनेशनकडे। सो तुम्ही बघू शकता किती छान आहे ना बर्डी। आणि पाणीपुरीला पाहून तर मला पाणी सुटलंच होतं। तर बघू शकता आरती बुटीकमध्ये मी फायनली पोहोचले। खडगावला आलेली आहे वाडी रोडवरती। हे एक यांचं पार्लर आहे आणि मेकअप स्टुडिओ आहे। तुम्ही बघू शकता आरती बुटीक ब्युटी पार्लर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। इथे यांचं बुटीक पण आहे स्टार्टिंग आणि मग देन आफ्टर मेकअप अकॅडमी स्टार्ट होते। जेन्युअनली प्रवास थोडासा हेक्टिक गेला कारण ऑटो वगैरे काही मिळाला नाही आणि स्टुडंट बिझी होते त्यांच्या स्टडीमध्ये। दॅट्स वाय मला 1 किलोमीटर अंतरावर पायी यावं लागलं। सो माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही आहे पायी येणे। इथं माझी फेवरेट हे चालण्याची एक एक्सरसाइजची हेच होऊन गेलेली आहे। सो आपण बघू आजचा एअर ब्रशचा मेकअप माझ्यासाठी खूप 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 नवीन आहे बिकॉज माझे मी एवढे शूट केले पण एअर ब्रशचा मेकअप फक्त बघितला। आज तर मॅम माझ्यावरती करणार आहे। तर खरंच आजचा जो अनुभव आहे ब्लॉग आहे खरंच थोडासा वेगळा असेल मे बी। सो लेट्स गो। मॅम त्यांना शिकवतच आहे, मी थोडी बाहेरच बसलेली होती। गाईज मॅडम तिकडे शिकवत आहे थेरी नॉलेज, तर तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे तुम्हाला इथली एक्सलंटपेक्षा एक्सलंट ज्वेलरी दाखवण्याची। जे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे, रजवाडी ब्राईट ज्वेलरी आहे, सगळ्या प्रकारची ज्वेलरी इथे अवेलेबल आहे। तर आपण लेट्स सी, आपण बघूया। हॅलो मॅम, वाव मला हा सेट तर इतका आवडला, खूप सुंदर। आणि हे सगळं आता गाईज आहे फेस्टिवल, नवरात्री फेस्टिवलसाठी यांच्याकडे एक्सक्लुझिव्ह आणि बेस्ट कलेक्शन आहे ज्वेलरीचं। तर खडगाव रोड वाडीला जर तुम्हाला ज्वेलरी रेंटनी हवी असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट करू शकता। अजून मी तुम्हाला दाखवते आहे, वेट सी गाईज किती सुंदर असं कलेक्शन आहे। आणि मी तुम्हाला दाखवते की मला सगळ्यात जास्त कोणता सेट आवडलेला म्हणून। एक हा पण सेट आवडला, हाही आवडला। हा मला हेवी होतो म्हणून मग मी म्हणते, पण हाही खूप सुंदर जाईल। हा देखील खूप सुंदर आहे। वाव, तुम्ही क्वालिटी बघू शकता, हाय गोल्ड क्वालिटी आहे जे की लिटरली फारच सुंदर कलेक्शन आहे। अमेझिंग। वाव, हा रजवाडी आणि महाराष्ट्रीयन लुकसाठी बेस्ट जाणार गाईज। तुम्हाला अप्रतिम। हा सेट मला रिसेप्शन ब्राईडसाठी आवडला। हा साऊथ इंडियन ज्वेलरीचा सेट आहे आणि हा तर वाव, महाराष्ट्रीयन लुकसाठी म्हणा, रजवाडी लुकसाठी म्हणा, इतका सुंदर आहे। मी तर तुम्हाला हे तर काचामधून दाखवत आहे, नाहीतर एवढे अप्रतिम आहे। तर माझा फेवरेट सेट तुम्हाला सांगते, माझा फेवरेट सेट हा जेव्हा मी पाहता क्षणी मला फार आवडलेला होता। बघू आता, पण आज मी ऑक्सिडाइज वेअर करणार आहे। ज्वेलरी बघून झाल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही रूममध्ये जाऊन कपडे वगैरे चेंज करावे आणि देन बिफोर आफ्टरचा मेकअप लुकचा व्हिडिओ शूट घ्यावं। आणि इथे मॅम शिकवत होते आणि आज एअर ब्रशचा मेकअप असल्यामुळे त्यांच्या पूर्ण बॅचेस आलेल्या होत्या। आणखीन काही स्टुडंटला जागाही होत नव्हती गाईज, बघू शकता इथे भरपूर स्टुडंट आहे। आणि
सो फायनली ज्या क्षणाची मला आतुरतेने वाट होती तो डेमो सुरू झालेला आहे, तो म्हणजे एअरब्रशचा. एअरब्रश, खरंच एअरब्रश म्हटलं की मला असं वाटलं तर नेमकं मला काय फील होणार, तर मला खरंच हवा लागत होती. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने फाउंडेशन अप्लिकेटर होतं ते, जे खूप चांगल्या पद्धतीने त्या मला माझ्यावरती अप्लाय केलं. रिअली खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता. आणि तर गाईज, आज मी तुम्हाला अप्रतिम नवरात्री स्पेशल लुक तर दाखवलंच आहे, पण आपण भेटणार आहोत अशा एका टॅलेंटेड ब्युटिशियनने, जो या लुकमध्ये म्हणजे की ज्वेलरी तर आपल्याला रेंटने मिळतेच, आउटफिटसुद्धा. आणि ही सुविधा ॲक्च्युली खूपच सोयीस्कर आहे आणि ज्वेलरीने तुमचा लुक अजून खुलवून दिसतो. तर आपण आता यांच्या प्रोफेशनल ब्युटिशियन्स कोर्सची माहिती घेणार आहोत. आता मी तुम्हाला इथे शिकवले जाणाऱ्या सगळ्या प्रोफेशनल ब्युटिशियन्स कोर्सबद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला ब्युटिशियन बनायचं असेल किंवा स्वतःचं पार्लर सुरू करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ह्या जो कोर्स आहे याची वेळ असते 3 महिने. या काळात तुम्हाला ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असलेली सगळी बेसिक टू ॲडव्हान्स स्किल्स शिकवल्या जाते. लाईक तुम्हाला हेअर ट्रीटमेंट, केसांवरती केमिकल्स ट्रीटमेंट, फेशियल्सचे विविध प्रकार, मसाज वगैरे, स्किन केअरचे सर्व स्टेप्स शिकवले जातात. शिवाय तुम्हाला बेसिक मेकअपपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवले जातात. त्यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला डेमो देण्यात येतील. विविध प्रकारच्या ब्राईड्स असतात. महाराष्ट्रीयन ब्राईड असते, रजवाडी ब्राईड असते, साऊथ इंडियन ब्राईड असते आणि बरेच प्रकारचे मेकअप. आणि मेन म्हणजे आजचा जो मेकअप लुक होता तो एअरब्रश मेकअप होता. यस, तुम्हाला एअरब्रश मेकअपसुद्धा शिकवलं जातं. अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गुड न्यूज सांगते, ते म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी सगळे मेकअप प्रोडक्ट्स फ्री दिले जातात. आणि त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल शिकत असताना कुठल्याही वस्तूंची कमी भासणार नाही. कधी कधी असं असतं की स्टुडंटची थोडं बजेट नसतो लगेच मेकअपचे प्रोडक्ट घेण्यासाठी, तर तुम्हाला लगेच घेण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्हाला इथे पूर्ण प्रोडक्टसुद्धा मिळतात प्रॅक्टिससाठी. नाही तर कोर्सच्या शेवटी एक परीक्षा घेतली जाते, जिथे तुम्हाला तुमच्या शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुमचं कौशल्य दाखवावं लागतं. ह्या अंतिम दिवशी तुम्हाला मॅडमकडून एक वॅनिटी बॅग दिली जाते, गिफ्टेड असते ती. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मेकअपच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू महत्त्वाच्या तुम्ही त्या बॅगमध्ये ठेवू शकता. तसंच तुम्हाला पार्लरसाठी आवश्यक असलेली एक प्रोफेशनल चेअर देखील दिली जाते. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं पार्लर सुरू करताना या वस्तूंचा वापर करू शकता. तर मित्रमैत्रिणी, जर तुम्हाला ब्युटिशियनच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि तुम्हाला प्रोफेशनल म्हणून काम करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. इथे शिकून तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता आणि स्वतःचं पार्लर सुद्धा सुरू करू शकता. तर मग अजिबात उशीर न करता नाव नोंदवा आणि त्यांची जे आहे इंस्टाग्राम ID तुम्ही त्यांना लगेच भेट देऊन तुम्ही सगळी डिटेल्स माहिती मॅडमकडून घेऊ शकता आणि तुमच्या यशस्वी करिअरची सुरुवात करू शकता. हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला तर फारच अप्रतिम वाटला. आणि तुम्ही बघू शकता स्टुडंट किती आतुरतेने वाट बघत होती त्या सगळ्या लेहंग्याची, म्हणून मी ती खास एंट्री घेतली होती. आणि मॅम प्रचंड खुश होत्या, कारण त्यांना फायनल रिझल्ट त्यांनाही आवडलेला होता. लेहंगा, ज्वेलरी, हेअरस्टाईल, मेकअपपासनं आय मेकअपपासनं सगळ्या गोष्टी ह्या खूप जास्त परफेक्ट होत्या. त्यामुळे तुम्हालाही आवडलं असेल. याचे प्रोफेशनल पिक्चर्स आणि व्हिडिओज मी नक्कीच इंस्टाग्रामला शो करणार आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि फायनली आम्ही बघू शकता किती छान अशा पद्धतीने आम्ही रील्स शूट केलेले आहेत, जे खरंच अप्रतिम होते, सगळ्यांना आवडणारे होते. आता बघूया आपण फोटोग्राफर आपल्याला कसा रिझल्ट देतो. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल. तुम्ही व्हिडिओला फायनली भरपूर पिक्चर क्लिक केल्यानंतर आम्ही मेकअप रिमूव्ह केला, थोडंफार खाल्लं आणि पाऊस बराच येत होता, म्हणून मग म्हटलं होतं तुम्हाला की ओलाणीच घरी गेली. असा होता व्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.